जिमला जाऊन सुद्धा पोटावरचं फॅट जात नाही तर प्रॉब्लेम एक्सरसाइज नाही, प्रॉब्लेम आहे शुगर कंट्रोल. नमस्कार, मी डॉक्टर प्रसिद्धी आणि सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एक्सरसाइज शिवाय वजन कसं कमी करावे या सिरीजमध्ये. आणि आज आहे पार्ट. रोज सकाळी उठल्यानंतर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना बेड टी घेण्याची सवय असते किंवा चहा कॉफी घेण्याची सवय असते आणि इथंच आपण चुकतो. दिवसाची सुरुवात आणि तेही साखरेने. कुठल्याही प्रकारची साखर घेतल्यानंतर ती आपल्या शरीरात लवकर ऍब्झॉर्ब होते आणि त्यामुळे आपल्या रक्तात असलेलं ग्लुकोज वाढतं. ग्लुकोज वाढल्यामुळे पँक्रियाजला लवकर इन्सुलिन सिक्रेट करावं लागतं आणि इन्सुलिन जास्त सिक्रेट झाल्यामुळे फॅटचं ऑक्सिडेशन कमी होतं आणि परिणामतः फॅट डिपॉझिट होतं तुमच्या लोअर बेलीमध्ये. आणि याचमुळे पोटाचा घेर वाढणे, फॅटी लिव्हर आणि थायरॉइडचं मेटाबॉलिझम स्लो होतं. परिणामतः तुमच्या अंगावर चरबी वाढतच जाते आणि तुमचा कॉन्फिडन्स कमी होत जातो. आयुर्वेद दृष्टिकोनाने सुद्धा मधुर रसाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे मेदवृद्धी होते आणि मेद दुसरं तिसरं काही नसून फॅट आहे. म्हणूनच वेट लॉस करण्यासाठीची पहिली स्टेप जिमला जाणे किंवा एक्सरसाइज करणे नव्हे, तर वेट लॉस करण्यासाठीची पहिली स्टेप शुगर कट करणे. ही जी साखर तुम्हाला गोड गोड वाटते ना, ती तुमच्या शरीरासाठी तेवढीच कडू असते आणि म्हणूनच शुगर कंट्रोल हा वेट लॉसचा फाउंडेशन आहे. शुगर कुठल्याही प्रमाणात, कुठलेही खाद्यपदार्थ ज्यांच्यामध्ये साखर आहे, चहा किंवा कॉफी किंवा दूध किंवा लेमन टी साखर टाकून कुठल्याही प्रकारची साखर आपल्याला घ्यायची नाहीये. पण साखर न घेता आपण काय घेऊ शकतो की ज्याच्यामुळे आपलं फॅट वाढणार नाही आणि आपली बॉडी डिटॉक्स होईल, हे पाहायचं असेल तर फॉलो करा. आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. तोपर्यंत स्टे हायड्रेटेड. बाय बाय.